माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित विकास आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक विस्थापित होण्याची तसेच प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तू नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे। या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी शिवमंदिरासमोर शंखनाद करण्यात आला। यावेळी बाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनावणी दरम्यान 2214 नागरिकांनी आराखड्यातील फेरबदलास ठाम विरोध दर्शवला असून यात बाधितांसह वारकरी संप्रदाय, भाविक, फडकरी व मठकरी यांचा समावेश आहे। सुमारे 130 नागरिकांनी सक्ती झाल्यास मोबदला वाढ व पुनर्वसनाच्या मागण्या केल्या असून तर केवळ 49 लोकांनी प्रकल्पाला सहमती देऊन वाढीव मोबदला मागितला आहे। डॉक्टर स्वामी यांचे विराट हिंदुस्थान संगम या लोकांच्या वेळी मोफत कॉरिडॉर या विरोधात भूमिका जाहीर करण्यात आली असून महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शासनाशी संपर्क साधण्यात आला। नाईलाज झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।